नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे पालक मूग डाळ टिक्की. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण गरम पाण्यामध्ये पालक असा उकळून घेतलेला आहे. तर पाण्याला एक उकळी आली की आपल्याला हा पालक काढून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर आपण थोडीशी घेतली आहे, ही पण आपण या गरम पाण्यात घालून काढून घेणार आहोत. इथे लसूणच्या पाकळ्या 7 ते 8, हिरव्या मिरच्या 4 ते 5, जिरं 1 टीस्पून आणि अद्रकचे छोटे 2-3 तुकडे आणि 1 वाटी मुगाची डाळ आपण इथे घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ. यात आपल्याला पालक घालायचा आहे आणि कोथिंबीर आणि हे आपण असं छान बारीक करून घेतलं आहे मिक्सरला. यात ब्रेड क्रम घालायचा आहे 3 ते 4 टेबलस्पून आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मुगाची डाळ आपण 4 ते 5 तास भिजत घातली होती आणि ती आपण घेतली आहे 1 वाटी. इथे आपण रवा घालणार आहोत 2 टेबलस्पून आणि हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट आपण हे साईडला ठेवणार आहोत. तर इथे आपले 10 मिनिट झालेले आहेत आणि याची आपल्याला अशी टिक्की बनवायची आहे. तर मुगाची डाळ आपण रात्री भिजत घातली तरीही चालेल. नाश्त्यासाठी पण खूप छान आहे ही रेसिपी. आणि इथे आपण प्लेटमध्ये रवा घेतला आहे, याने आपल्याला ही कोट करून घ्यायची आहे. तर अशाच आपण या सगळ्या टिक्की बनवणार आहोत. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते ही पालक आणि मूग डाळची टिक्की. तर नक्की करून बघा. आणि इथे आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, यात आपल्याला या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपण या शॅलो फ्राय करणार आहोत, म्हणजे आतपर्यंत छान फ्राय होतात. तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर अशा आपल्याला या टिक्की शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता ही एका साईडने छान गोल्डन ब्राऊन अशी झालेली आहे. तर अशीच आपल्याला ही दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायची आहे. सोपी रेसिपी आहे, पौष्टिक आहे. तर इथे आपली ही पालक आणि मूग डाळची टिक्की तयार झालेली आहे. तयार झाल्यानंतर आपण ही दह्याची चटणी, सॉस याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर इथे आपली ही पालक आणि मूग डाळची टिक्की तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर कमीत कमी साहित्यामध्ये आपली ही पालक मूग डाळ टिक्की तयार झालेली आहे.